कलकत्ता येथील आरजी कार या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरांची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कडक आरोग्य संरक्षण कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अरमान पटेल यांच्यासह शिष्टमंडळ डॉक्टर विनायक वडते, डॉक्टर सोहेल अत्ता, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर कुमार जोशी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना डॉक्टर अरमान पटेल यांनी अशी मागणी केली की पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कर्तव्यावर असलेल्या 31 वर्षीय महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर एका आरोपीनेच नाही तर आणखी काही आरोपींनी महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे दिवस रात्र रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे जीवन सुरक्षित नाही असे दिसून येते. यांसारख्या घटनांमुळे डॉक्टर, नर्सेस आणि रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्गात घबराट पसरली असून डॉक्टर आणि रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात देशभरातील लाखो ज्युनियर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक संघटना आंदोलने करत आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र शासनाने कडक आरोग्य संरक्षण कायदा अंमलात आणावा. रुग्णालयातील ब्लाइंड स्पॉटवर सुरक्षा वाढवावी. विशेषतः रुग्णालयातील डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करावी आणि इतर आवश्यक ती योग्य पावले उचलण्यात यावीत, अशा मागण्या आम्ही आज निवेदनाद्वारे आपल्याकडे करत आहोत. आमच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा आणि डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अरमान पटेल, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलचा अध्यक्ष आहे. परवा कोलकाता येथे एका लेडीज डॉक्टरवर त्याचा अत्याचार करून त्याचं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं आहे की जे काही आरोपी असेल त्यांना ताबडतोब अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच डॉक्टर महिला असतील, परिचारिका असतील किंवा महिला कर्मचारी असतील, हे सध्या यांच्या सगळ्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. कारण जे डॉक्टर अहोरात्र रुग्णांची सेवा करतात त्यांचाही जीव आता धोक्यात आलेला आहे. तरी शासन दरबारी एवढीच आम्ही मागणी करतो की आरोग्य संरक्षण कायदा कडक करण्यात यावा आणि यांची सुरक्षेची जबाबदारी घेण्यात यावी, हीच आम्ही शासन दरबारी मागणी करतो. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.